रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 2. सांख्ययोग. भाग 5. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन. बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. हे कुरुनंदना, या कर्मयोगात निश्चय स्वरूप बुद्धी एकच असते. अज्ञानी चंचल सकामी पुरुषांची बुद्धी वृक्षाच्या शाखेप्रमाणे अनेक भेदांनी युक्त आणि अनंत असते. जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे धेकुटी म्हणो नये. पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचारशुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. आणिका सारिखा बहुवसू जैसा न जोडे परिसू, का अमृताचा लेशू दैवगुणी. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, जे परमात्माची अवधी. जैसा गंगेसी उदधी निरंतर, तैसे ईश्वरा वाचुनी काही. जे आणिक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. एरते दुर्मती जे बहुधा असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकीये. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था, आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. अर्जुना, पूर्वपुण्याईने हृदयात थोडी देखील सद्बुद्धी निर्माण झाली तरी संसाराचे संपूर्ण भय नाहीसे होते. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असली तरी तिचा प्रकाश मोठा पडतो, त्याप्रमाणे अंतःकरणातील निष्काम कर्माची सद्बुद्धी लहान आहे असे मानू नये. हे अर्जुना, विचारी लोक विविध प्रकारच्या प्रयत्नांनी ही सद्बुद्धी प्राप्त होण्याची इच्छा करतात, कारण या चराचरात ही सद्बुद्धी प्राप्त होणे दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे अनेक वस्तू मिळतात परंतु परीस मात्र मिळत नाही, तसेच भाग्याने अमृताचा एक बिंदू जसा मिळतो त्याप्रमाणे परमेश्वराशी एकरूपता प्राप्त करून देणारी सद्बुद्धी अतिशय दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे गंगा जशी शेवटी सागरालाच मिळते, त्याप्रमाणे जिला ईश्वरा वाचून दुसरे आश्रयस्थान नाही, अर्जुना, अशी या जगामध्ये ती एकच सद्बुद्धी आहे हे जाण. इतर त्या दुर्बुद्धी आहेत. त्या ठिकाणी अनेक विकार निर्माण होतात. अविचारी लोक या दुर्बुद्धीमध्ये निरंतर रमून गेलेले असतात. म्हणून हे पार्था, त्यांना स्वर्ग संसार व नरक प्राप्त होतात, पण आत्मानंदाचा अनुभव काही प्राप्त होत नाही. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः, वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः. हे अर्जुना, वेदांच्या नुसत्या बाह्य अर्थवादात रममाण झालेले लोक सकाम कर्माशिवाय दुसरे काही नाही अशी शोभायुक्त दिखाऊ वाणी बोलतात. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्मफळी आसक्ती धरुनिया. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे. मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर. येत हे वाचुनी काही, आणिक सर्वथा सुखची नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते वेदांतील वचनांचा आधार घेऊन बोलतात. केवळ कर्मभागाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात, परंतु कर्मफळाची आसक्ती त्यांच्या हृदयात असते. ते म्हणतात, इहलोकात वारंवार जन्माला यावे, यज्ञादी कर्मांचे आचरण करावे आणि मनोहर स्वर्ग सुखाचा उपभोग घ्यावा. इहलोकी उपभोगाच्या सुखासारखे दुसरे सुख नाही, असे दुर्बुद्धी असलेले हे लोक बोलतात. अर्जुना, हे तू जाण. कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम, क्रियाविशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रती. विषय भोगाविषयी तत्पर व स्वर्गसुखाच्या मागे लागलेले भोग व ऐश्वर यांच्या प्राप्ती संबंधाने जिच्यामध्ये अनेक कर्मांचे वर्णन केले आहे, जी जन्मरूप
कर्मफल देणारी अशी बोली बोलणारे. देखे कामना अभिभूत होऊनी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देऊनिया. क्रिया विशेषेत बहुते न लोपिती विधिते, निपुण होऊनी धर्माते अनुष्ठिती. असे पहा की केवळ सुखाच्या उपभोगाकडे लक्ष ठेवून आणि फळाची इच्छा मनात धरून ते कर्म करतात. शास्त्रशुद्ध विधीप्रमाणे ते अनेक प्रकारची कर्मे करतात आणि त्यात निपुण होऊन धर्माचे अनुष्ठान करतात. भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापय्यत चेतसां, व्यवसायात्मिका बुद्धीस समाधौ न विधीयते. त्या वाणीद्वारे ज्याचे चित्त हरण केलेले आहे, तसेच भोग व ऐश्वर्य यांची आसक्ती असणाऱ्या पुरुषांच्या अंतःकरणामध्ये भगवंतांशी एकरूप असणारी बुद्धी असत नाही. परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग कामो मनी धरिती. यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो, जैसा कर्पुराची राशी कीजे. मग अग्नी लावूनी दीजे, कामिष्टांनी संचर विजे. काळकूट देवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हाणोनी उलंडिला. तैसा अनासिती धर्मो निपजला, हे तुकपणे. सायासे पुण्य अर्जिजे, मग का संसारू उपेक्षिजे. परी नेणती ते काय कीजे, अप्राप्त तेखे. जैसी रांधवणी रससोयनकी, करुनिया मोलेविकी. तैसा भोगासाठी अविवेकी, धाडिती धर्मू. म्हणून हे पार्था, दुर्बुद्धी देख सर्वथा. तया वेदवादरता मनी वसे. परंतु ते एकच वाईट गोष्ट करतात, ती म्हणजे मनामध्ये ते स्वर्गाची इच्छा करतात आणि यज्ञाचा भोक्ता जो परमात्मा त्यालाच नेमकी विसरतात. ज्याप्रमाणे कापसाची रास करावी आणि तिला अग्नी लावून द्यावा, किंवा मिष्टान्नामध्ये काळकूट नावाचे विष मिसळावे, किंवा भाग्याने मिळालेला अमृताचा कुंभ पायाने पालथा करून टाकावा, त्याप्रमाणे फलाच्या आशेने आचरलेला धर्म विनाकारण व्यर्थ घालवितात. अपार कष्टाने पुण्य प्राप्त करावे आणि मग संसारातील फळाची अपेक्षा का करावी. पण सद्बुद्धीचा महिमा त्यांना माहीत नसतो. अशा अज्ञानी लोकांना समजत नाही तर काय करावे. ज्याप्रमाणे एखाद्या सुगरण अशा स्त्रीने रुचकर स्वयंपाक बनवावा आणि तो द्रव्याच्या आशेने विकून टाकावा, त्याप्रमाणे अविचारी लोक सुखाच्या उपभोगासाठी धर्म व्यर्थ घालवितात. म्हणून हे अर्जुना, वेदांतील अर्थवादात रमून गेलेल्या लोकांच्या मनात सदैव दुर्बुद्धी वसत असते, हे लक्षात ठेव. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. वेदांमध्ये सात्विक, राजस व तामस या तिन्ही गुणांचे वर्णन केले आहे. तू या 3 गुणांच्या पलीकडे जा, सर्व प्रकारचे द्वंद्व टाकून दे आणि शुद्ध सत्वगुणात स्थिर हो. योगक्षेमाची काळजी करू नकोस आणि चित्त पूर्णपणे आत्मस्वरूपी स्थिर कर. तिही गुणी आवृत, हे वेद जाण निभ्रांत. म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. येर रजतमात्मक, जेथ निरूपीचे कर्माधिक. जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. म्हणून तू जाण, हे सुखदुःखासीच कारण. एथ जणे अंतःकरण रिगोदेसी. तू गुणत्रयाते अभेरी, मी माझे हे न करी. एक आत्मसुख अंतरी विसंबझणी. वेद सात्विक, राजस, तामस या तिन्ही गुणांनी गुंफलेले आहेत. त्यापैकी उपनिषदे जेवढी आहेत ती सर्व सात्विक आहेत. हे धनुर्धरा, वेदांतील इतर भाग रजोगुण व तमोगुणांचे मिश्रण आहे. त्यामध्ये ऐहिक फलाची प्राप्ती करून देणारे स्वर्गसूचक सकाम कर्म सांगितले आहे. म्हणून वेदांमध्ये सांगितलेले सकाम कर्म
सुखदुःख निर्माण करणारे आहे. तरी तू आपले मन तेथे एकाग्र करू नकोस. मी आणि माझे हा विचार त्यागून तू तिन्ही गुणांच्या पलीकडे जा. अंतःकरणामध्ये आत्मसुखाचा विसर कधी पाडू देऊ नकोस. यावनार्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. एकदा का मोठा जलाशय प्राप्त झाला की लहान जलाशयाची जरुरी राहत नाही. त्याप्रमाणेच ब्रह्मानंद प्राप्त झाला की वेदांतील ज्ञानाची आवश्यकता राहत नाही. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे. जैसा प्रकटलिया गभस्ती अशेषही मार्ग दिसती तरी ते तुलेही काय चाली जती सांगे मज. का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ तरी आपण घेपे कवळ आरतीची जोगे. तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्थाते विवरती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. जरी वेदांमध्ये अनेक प्रकारचे विचार सांगितले असले, विविध प्रकारचे भेद सांगितले असले तरी त्यांच्यामध्ये आपले हित आहे ते विचार आपण ग्रहण करावेत. ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाला असता सर्वच मार्ग दिसू लागतात, परंतु त्या सर्वच मार्गांनी माणूस जाऊ शकतो काय हे सांग बरे. किंवा पृथ्वीवर उदंड पाणी असले तरी आपण आपणास लागणार तेवढेच पाणी घेतले पाहिजे. त्याप्रमाणे खरे ज्ञानी असतात ते संपूर्ण वेदांचा विचार करतात आणि त्यातील अपेक्षित अशा शाश्वत परब्रह्माचाच फक्त स्वीकार करतात. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुभुर् मा ते संगोत्स्त्वकर्मणि. अर्जुना, तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्मफळाचा अधिकार तू कधी करू नकोस. कर्माच्या फळाची इच्छा देखील धारण करू नकोस आणि कर्म न करण्याविषयी आग्रह धरू नकोस. म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे. आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले जे न सांडीजे तुवा आपुले विहित कर्म. परी कर्मफळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी. ते सत्क्रियाची आचरावी हेतुविण. म्हणून अर्जुना ऐक, या सर्व गोष्टींचा विचार केला तर तुला आता स्वकर्म करणेच उचित आहे. आम्ही सर्व गोष्टींचा विचार केला त्यावेळी आमच्या मनात असे आले की तू आपले विहित कर्म सोडू नये. तू कर्मफळाची इच्छा मनात धरू नये. वाईट कर्माची संगत करू नये. फळाची इच्छा न ठेवता सत्कर्म करत राहावे. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. हे धनंजया, तू आसक्तीचा त्याग करून सिद्धी व असिद्धी यांमध्ये समान बुद्धी ठेवून योगस्थ स्थितीने कर्मे कर. हा समत्व भावच योग म्हटला जातो. तू योगयुक्त होऊनी फळाचा संगू सांडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. परी आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. की निमित्ते कोणे ऐके ते सिद्धी न वचताची ठाके तरी तेथीचेनी अपरितोखे क्षोभावे ना. आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले परी ठेलियाही सगुण झाले ऐसेची वाणी. देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी समर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जाहाले जाणे. देखे समता सत्कर्मी हे जे सरसे पण मनोधर्मी तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसिजे. अर्जुना, तू समतारूपी योगाने युक्त हो. फळाच्या आसक्तीचा त्याग कर आणि
चित्त एकाग्र करून कर्मे कर. परंतु दैवयोगाने तू आरंभलेले कर्म पूर्ण झाले तरी त्याचा तू विशेष संतोष मानू नकोस, किंवा कोणत्याही कारणाने तू आरंभलेले कर्म सिद्धीस गेले नाही, अर्धवट राहिले, तरी देखील तू असंतोष मानू नकोस व मनाला त्रास करून घेऊ नकोस. कर्म सिद्धीस गेले तर खरोखर आपले काम झाले, आणि जरी ते अपूर्ण राहिले तरी ते सफल झाले असे समजावे. असे पहा की जेवढे कर्म केले जाते तेवढे आदिपुरुष तो ईश्वर त्याला जर अर्पण केले तर ते सहजच परिपूर्ण झाले असे समज. हे पहा, पूर्ण झालेल्या कर्माविषयी आणि अपूर्ण राहिलेल्या कर्माविषयी मनाचा समतोलपणा राखणे हीच खरी योगस्थिती होय. या योगस्थितीची प्रशंसा ज्ञानी पुरुष करतात. दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय, बुद्धौ शरणमन्विष्य कृपणा फलहेतवः. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते, तस्माद्योगाय सुजस्व योगकर्मसु कौशलम्. निष्काम कर्म स्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ होय. म्हणून हे धनंजया, तू समत्व बुद्धियोगाचा आश्रय घे. कारण फलाचा हेतू मनात ठेवून कर्म करणारे अत्यंत दीन होत. समत्व बुद्धियुक्त पुरुष हा या लोकी पाप व पुण्य या दोन्हींचा त्याग करतो, म्हणजे त्यामध्ये लिप्त होत नाही. म्हणून समत्व बुद्धियोग साध्य करून घे. कर्माचे खरे कौशल्य परमात्म्याला कर्म अर्पण करण्यातच आहे. अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी, तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था, दिसे हा आरुता कर्मयोगू. परी तेची कर्म आचरिजे, तरीच हा योगू पाविजे, जे कर्मशेष सहजे योगस्थिती. म्हणून बुद्धियोगू सधरू, जेथ अर्जुना होई स्थिरू, मने करी अवेरू फळ हेतूचा. जे बुद्धियोगा योजिले, तेची पारंगत जाहले, इही उभयबंधी सांडिले पाप पुण्यी. अर्जुना, जय अथवा पराजय याविषयी चित्ताची समता हे योगाचे सार आहे. या योगामध्ये मन आणि बुद्धी यांचे ऐक्य झालेले असते. पार्था, बुद्धियोगाची आणि कर्मयोगाची तुलना केली तर अनेक प्रमाणांनी सकाम कर्मयोग हा कमी प्रतीचा दिसतो. वेदांत सांगितलेली काम्य कर्मे शास्त्रविधीप्रमाणे करावीत, म्हणजे हा कर्मयोग प्राप्त होतो. कारण सकाम कर्मामधील फळाची अपेक्षा आणि कर्तृत्वाचा अभिमान हे दोन्ही नाहीसे होऊन जे कर्म शिल्लक राहते ती सहजच योगसिद्धी होय. म्हणून हे अर्जुना, बुद्धियोग हाच आनंदाचा आधार आहे. त्या ठिकाणी तू आपले मन स्थिर कर. मनामध्ये फलाच्या प्राप्तीची आशा करू नकोस. जे बुद्धियोगाचा आश्रय करतात ते संसार सागराच्या पलीकडे जातात आणि त्यांची पापपुण्याच्या चक्रातून सुटका होते. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः, जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्त्यनामयम्. कारण समतायुक्त ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फलाचा त्याग करतात. म्हणून ते जन्ममृत्यूरूपी बंधनातून मुक्त होऊन निर्विकार अमृतमय परमपदाला प्राप्त होतात. ते कर्मी तरी वर्तती, परी कर्मफळा नातळती, आणि यातायाती लोपती अर्जुना तया. मग निरामय भरित पावती पद अच्युत, ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. हे अर्जुना, त्यांनी कर्मे जरी केली तरी त्यांच्या हृदयात कर्मफलाची लालसा नसते. म्हणून त्यांचे जन्ममरणाचे चक्र थांबले जाते. हे धनुर्धरा, मग ते बुद्धियोगी सर्व प्रकारचे उपद्रव रहित आणि आनंदाने परिपूर्ण भरलेल्या अशा कधीही न ढळणाऱ्या
परमात्म स्वरूपाला प्राप्त होतात. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी पातकांतून पूर्णपणे तरून जाईल, त्यावेळी तू जे ऐकलेले आहेस आणि जे तुला ऐकावयाचे आहे त्याबद्दल तू सहज विरक्त होशील. तू ऐसा तै होसी जै मोहाते यया सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान तेणे निचाडे होईल मन आपैसे तुझे. तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आघवे पारुशेल. तू ज्यावेळी मोहाचा त्याग करशील त्यावेळी तू मुक्त होशील आणि तुझ्या मनात वैराग्याचा चंद्रमा उदय पावेल. त्यामुळे तुला निर्दोष आणि गहन आत्मज्ञान प्रगट होईल. आत्मज्ञानामुळे तुझे मन सहजपणे निरीश्च बनेल. अर्जुना, तुझ्या मनाची अशी स्थिती झाल्यावर याच्या पुढे काही जाणावे किंवा मागे जाणलेल्या गोष्टींचे स्मरण करावे या क्रिया बंद पावतील. श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धी सदा योगमवाप्स्यसि. वेदांतील विविध कर्मफळांच्या श्रवणाने विचलित झालेली तुझी बुद्धी परमात्म्याच्या स्वरूपी ज्यावेळी स्थिर होईल त्यावेळी तुला समत्वरूप योग प्राप्त होईल. इंद्रियांची या संगती जिये पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ तै पावसी तू सकळ योगस्थिती. इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी विषयांकडे पसरलेली असते ती बुद्धी आत्मस्वरूपाला प्राप्त झाली की सहजपणे स्थिर होते. समाधी सुखात ज्यावेळी बुद्धी स्थित होते त्यावेळी निष्काम कर्म योग प्राप्त होतो. अर्जुनवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्जुन म्हणाला, हे केशवा, अखंड समाधीत राहणाऱ्या मनुष्याची लक्षणे कोणती आहेत? तो स्थिर बुद्धी असणारा मनुष्य काय बोलतो, कसा असतो आणि कर्म कसे करतो? तेथ अर्जुन म्हणे, देवा, हाची अभिप्रायो आघवा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. मग अच्युत म्हणे, सुखे जे किरीटी तुजनिके ते पूस पाऊन मेखे मनाचिनी. या बोला पार्थे म्हणितले सांगपा श्रीकृष्णाते काय म्हणिपे स्थितप्रज्ञाते ओळखो केवी. आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसिया चिन्ही जाणिजे. जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवणे स्थिती असे कैसेनी रूपी विलसे. देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तव परब्रह्म अवतरणू जो षडगुणाधिकरणू तो काय तेथ नारायणू बोल तू असे. त्यावेळी अर्जुन म्हणाला, हे देवा, हा तुमचा सर्व अभिप्राय समजून घेण्यासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तरी हे कृपानिधी, आपण तो स्पष्टपणे सांगावा. त्यावेळी अच्युत श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तुला योग्य वाटेल ते समाधानी मनाने विचारावे. हे ऐकून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे व तो कसा ओळखावा हे आपण सांगावे. ज्याची बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे आणि जो सदैव समाधी सुखात रममाण झालेला असतो त्याला
कोणत्या लक्षणांनी जाणावे? हे लक्ष्मीपती देवा, तो कोणत्या स्थितीत असतो, कोणत्या प्रकारे आचरण करत असतो, हे सर्व आपण मला सांगावे. तेव्हा यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर या 6 गुणांचा आश्रयस्थान असलेला श्रीकृष्ण बोलू लागले. श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, जेव्हा मनातील सर्व वासनांचा तो त्याग करतो आणि स्वतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पूर्ण संतुष्ट होतो, तेव्हा त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. म्हणे अर्जुना परीयसी, जो हा अभिलाषू प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेसी करीतू असे. जो सर्वदा नित्यतृप्तू अंतःकरण भरितू परी विषया माझी पतितू जेणे संगे कीजे. तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे. तोची स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणे. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, ऐक. मनामध्ये जी अतिशय वाढलेली विषयांची आसक्ती असते ती आत्मसुखात विघ्न निर्माण करीत असते. जो सदैव तृप्त असतो, ज्याचे अंतःकरण नित्य आनंदाने परिपूर्ण भरलेले असते, परंतु अशा जीवात्म्याचेही ज्याच्या संगतीने विषयात पतन होते, तो काम ज्याच्या मनातून पूर्णपणे नाहीसा झालेला असतो आणि ज्याचे मन सदैव आत्मसुखात रममाण असते, तोच पुरुष स्थितप्रज्ञ असतो असे जाण. दुःखेष्वनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृह वीतरागभयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. दुःखे आली असता ज्याचे मन उद्विग्न होत नाहीत, सुखे आली तरी जो त्यासंबंधी निरीच्छ असतो, ज्याच्या अंतःकरणातून काम, भय आणि क्रोध गेलेले असतात, असा जो मुनी, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची या आरती अडपैजेना. अर्जुना, तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो. ऐसा जो निरवधी, जो जाणपा स्थिरबुद्धी, जो निर्रसुनी उपाधी भेदरहितू. नाना प्रकारची दुःखे प्राप्त झाली तरी ज्याच्या चित्तात उद्वेग निर्माण होत नाही आणि सुखाच्या इच्छेत जो अडकला जात नाही, अर्जुना, त्याच्या अंतःकरणातील काम, क्रोध सहजच नाहीसे झालेले असतात. तो सर्व काळी भयमुक्त असतो. विश्वचैतन्याशी एकरूप झाल्यामुळे तो परिपूर्ण असतो. असा जो अमर्याद आणि सर्व प्रकारच्या उपाधींचा त्याग करून भेदरहित झालेला असतो, तो स्थितप्रज्ञ होय हे जाणावे. यत् सर्वत्रानभिस्नेहस् तत्तप्राप्य शुभाशुभं नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. सर्व प्रकारांनी आसक्तीरहित झालेला जो मनुष्य शुभ अथवा अशुभ गोष्टीची प्राप्ती झाली तरी प्रसन्नही होत नाही आणि त्यांचा द्वेषही करत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. ऐसी अविच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे. गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभिभवे. जो ओखटेनी नागवे विषादासी. ऐसा हरिख शोकरहितो तो आत्मबोध भरित. तो जाणपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. पौर्णिमेचा चंद्र ज्याप्रमाणे उत्तम अथवा वाईट लोकांना सारखाच प्रकाश देत असतो, त्याप्रमाणे जो सर्वांवर समबुद्धीने प्रेमाचा वर्षाव करीत असतो, अशी ज्याची सर्व
भूतमात्रांविषयी अखंड समता आणि दयाळू भाव असतो आणि कोणत्याही वेळी त्याच्या शुद्ध चित्तात बदल होत नाही. उत्तम गोष्टी प्राप्त झाल्या तरी संतोषाने ज्याला अहंकार होत नाही आणि वाईट गोष्ट प्राप्त झाली तरी तो दुःखी कष्टी होत नाही. तसेच जो हर्ष शोकरहित असून ज्याच्या हृदयात आत्मबोध परिपूर्ण भरलेला असतो तोच स्थितप्रज्ञ असतो असे अर्जुना तू जाण. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याप्रमाणे कासव आपल्या अवयवांना आपल्या इच्छेप्रमाणे आत ओढून धरते त्याप्रमाणे हा पुरुष जेव्हा सर्व बाजूंनी आपली इंद्रियांच्या विषयांपासून आवरून धरतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. का कुर्माची या परी उवाईला अवेव पसरी ना तरी इच्छावशे आवरी आपुले आपण तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. ज्याप्रमाणे कासव सुखामध्ये असताना आपले अवयव पसरते किंवा आपल्या इच्छेप्रमाणे आपले अवयव आपणच आवरून घेते त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वतःच्या ताब्यात असतात आणि तो जे म्हणेल त्याप्रमाणेच वागतात त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समजावे.